या ठिकाणी महानुभाव पंथाचे असणारे मोहन क्षीरसागर, नाभिक समाजाचे असणारे दत्ता लेटकळे, त्याच्याचबरोबर धनगर समाजाचे असणारे कैलास माने, वडार समाजाचे असणारे मंजुषे आणि मारी समाजाचे असणारे या ठिकाणी उपस्थित सर्व स्वातंत्र्य, त्यांच्याबरोबरचे असणारे सगळे सहकारी, ओबीसी महासंघाचे जेवढे राहिले असतील तेवढे पदाधिकारी, उपस्थित बंधूंनो, सगळेजण बालमित्र, आरक्षण बचाव यात्रा ही जी आयोजित करण्यात आली त्याचं कारण असं आहे की आरक्षणावरनं वादंग सुरुवात झाली आणि दुसऱ्या बाजूला हे वादंग छगन भुजबळ यांच्या असलेल्या शब्दामध्ये म्हणायचं झालं तर दंगलीमध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं, 77ची पुनरावृत्ती होऊ शकते अशी त्यांनी आठवण करून त्या ठिकाणी दिली. मी म्हणेन हे सगळं दुर्दैव आहे. जरांगे पाटील यांचं आंदोलन चाललेलं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांची असणारी मागणी आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यावरती ते ठाम आहे. तशाच पद्धतीने असणारे ओबीसीच्या ज्या संघटना आहेत याही ठाम आहेत की आम्ही आता आमच्या यादीमध्ये इतर कोणाला समावेश करून घेणार नाही. साहेबाच्या डाव्या हाताला तुझ्या उजव्या हाताला बघा. हॅलो, कधी तेही त्यांच्या मतावरती ठाम आहे की आमच्या यादीमध्ये आम्ही कोणाला येऊ देणार नाही. आणि राजकीय पक्ष बघत असाल तर वंचित बहुजन आघाडीच्या शिवाय कोणीच भूमिका घेतली. काँग्रेस पक्ष बाळासाहेब थोरात असतील किंवा एनसीपीचे असणारे नेते शरद पवार आहेत, दोघांनीही कानावरती हात ठेवले जसं आम्ही ऐकलंच नाही असं करतो. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आहेत, बीजेपीचे असणारे देवेंद्र फडणवीस आहेत, किंवा अमित शहा आहे. हेही ह्या प्रश्नावरती काही बोलत नाहीये. तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे? विरोध असेल जरांगे पाटलांच्या भूमिकेला तर तुम्ही म्हणा विरोध आहे. तुमचा पाठिंबा असेल तर तुम्ही म्हणा की आमचा पाठिंबा आहे. तुम्ही राजकीय पक्ष महाराष्ट्राची सत्ता तुम्ही गाजवलेली आहे, राज्य केलेलं आहे. अशा महत्वाच्या प्रश्नावरती गावागावामध्ये दोन तट पडलेले आहेत. एक पाटील समाजाचा असताना तट आहे आणि दुसरा ओबीसीचा तट आहे अशी असताना परिस्थिती. आणि दोघेही म्हणतात आहे, पाटील म्हणतात आम्ही ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी म्हणतात आम्ही पाटील समाजाला त्या ठिकाणी मतदान देणार.
जे राजकीय मतभेद आहेत तोपर्यंत चांगलं आहे मी असेल. त्याला राजकीय मतभेद असेल तर मतदान झालं तर भांडण मिटून जात. जसं इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये एक गट म्हणत होता काँग्रेसची इमर्जन्सी लावली तरी आम्ही त्याला मतदान द्या, आणि दुसरा म्हणत होता पुन्हा इमर्जन्सी येऊ नये म्हणून आम्ही काँग्रेसला मतदान देणार नाही. टोकाची भांडण. मतदान झालं, काँग्रेस हारली, जनता पार्टी जिंकली, लोकशाही जिंकली म्हणून घोषणा झाल्या, फटाक्या झाल्या, सगळ्या झाल्या. पण 2 दिवसानंतर सगळेजण एकोप्याने राहायला लागले, अशी असणारी परिस्थिती. ते राजकीय भांडण सामाजिक भांडण झालं. पण आताच असणारं भांडण हे सामाजिक भांडण होण्याची चिन्ह दिसायला लागली. राजकीय मतभेद होते तोपर्यंत चालतं की मराठा म्हणतोय की मी ओबीसीला मतदान देणार नाही, ओबीसी म्हणतो मी मराठा समाजाला मतदान देणार नाही. ठीक आहे, तोपर्यंत मतदान संपलं की भांडण संपलं. पण इथे त्याच्या पुढे त्या ठिकाणी चाललंय आणि एकमेकाच्या दुकानावर खरेदी करणार नाही आणि एक दुसऱ्याच्या कामात कार्यक्रमाला जाणार नाही, लग्नविधीला जाणार नाही, इतर सोहळ्याला जाणार नाही, असा जो प्रचार केला जातोय त्याच्यापासून आपण सावध राहा असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. हे जे न भूमिका घेणारे पक्ष आहेत, न भूमिका घेणारे जे पक्ष आहेत हेच आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांमार्फत, चमच्यांमार्फत पसरवत चाललेले आहेत आणि त्यांचा हेतू पसरवण्याचा काही आहे ते या ठिकाणी दंगल झाली. या ठिकाणी दंगल झाली पाहिजे. दंगल झाली तर मला कायमची दुबा. माझं आव्हान आहे की जरांगे पाटील यांची मागणी राजकीय मागणी, ती राजकीय मागणी आहे, ती विधानसभेला सोडवायची आहे. विधानसभेने निर्णय घेतला, कोर्टाला ठरवायचा आहे की घटनेच्या 4 चौकटीच्या आतमध्ये बसते की न बसते हे त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग तू या समाज व्यवस्थेचा हिस्सा होईल की न होईल हा त्या ठिकाणी ठरणार. पण त्याच्या अगोदरच समाजामध्ये वाद लावण्याचा जो भाग चाललेला आहे त्याला आपण थांबवलं पाहिजे अशी परिस्थिती आहे. आणि हे चिल्ले पाल्ले जे आहेत, चमचे जे आहेत, जे पसरवत चाललेले आहेत, भांडणं कशी लागतील असं बघत चाललेले आहेत, त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि आपणही म्हटलं पाहिजे की माझं राजकीय भांडण आहे, मी माझं राजकीय भांडण मतातूनच बोलणार, मी राजकीय माझं भांडण मतातूनच बोलणार, दुसऱ्या कुठल्या भाषेतून बोलणारच नाही हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं. आता ओबीसीला स्वतःच म्हणणं मताच्या स्वरूपामध्ये मांडायचं असेल तर त्यांनी काही गोष्टी आपल्या असताना लक्षात ठेवल्या. माळी समाजाचे मेळावे झाले का? झाले. धनगर समाजाचा मेळावा झाला का? झाला. नाभिक समाजाचा झाला का? झाला. वंजारी समाजाचा झाला का? झाला. मी अशा अनेक नावं घेऊ शकतो की समाज मेळावे झाले. पण या समाज मेळाव्यातून आपण साध्य काय केलं तर एकच साध्य केलं की समाजाचा चेहरा, समाजाच्या मागण्या, समाजाची व्यथा ही आपण असणाऱ्या लोकांसमोर त्या ठिकाणी आणली. ही लोकांसमोर आपण त्या ठिकाणी असताना आणली
आणि ती लोकांसमोर आणल्यामुळे त्या प्रश्नाची जाणीव झाली अशी असतात लक्षात. पण ती असणारी राजकीय स्वरूपामध्ये आली का तर अजिबात आली. हे अजून एक उदाहरण देईन आपल्या सगळ्यांना या ठिकाणी. आणि ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली किंवा अटल बिहारी वाजपेयींना बोलवलं होतं धनगर समाजाने पंढरपूरला. आरक्षण पाहिजे म्हणून त्यांची मागणी होती. एसटीचं आरक्षण पाहिजे म्हणून मागणी होती. 5 लाखाच्या वरती 5 लाखाच्या वरती धनगर समाज त्या ठिकाणी असताना उभा राहिला. 5 लाखाच्या वरती त्या ठिकाणी असताना तो उभा राहिला. पण त्या निवडणुकीमध्ये धनगर समाजाच्या मागणीचा विचार तर झाला नाही. पण एकही धनगर समाजातल्या माणसाला लोकसभेची उमेदवारी दिली नाही ही आपण लक्षात. एकही उमेदवारी दिली नाही. 5 लाखाचा मोर्चा, 5 लाख लोक होती. समाजाची ताकद आपण दाखवतो. समाजाची ताकद दाखवली, महाराष्ट्राची ताकद दाखवली. पण तीच ताकद ज्यावेळेस मतदारसंघामध्ये येते त्यावेळेस 30 आणि 40 हजाराची. 30 आणि 40 हजाराची असते. आणि ती 30 आणि 40 हजार असल्यामुळे ती 30 आणि 40 हजार असल्यामुळे लोक म्हणतात विचारायची गरज नाही. लोक म्हणतात विचारायची गरज नाही अशी परिस्थिती आहे. या मेळाव्यामध्ये समाजाची ताकद दाखवण्यात आली अशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसीने अजून ओबीसीची राजकीय ताकद दाखवलेली नाही हे आपण लक्षात. ओबीसीने अजून ओबीसीची राजकीय ताकद दाखवलेली नाही. आणि ती कधी दिसेल तर ज्या ज्या वेळेस ओबीसीचे मेळावे होतात ते कसे होतात. 100, 200, 1000, 500. आता याच्यातून ओबीसीची ताकद कशी दिसते. ओबीसीला स्वतःचा एक राजकीय चेहरा दाखवणं हे महत्वाचं आहे. आज असणारे 2 तट पडले. पण चर्चा काही आहे की पुन्हा समाजामध्ये विभक्तले जाते. आणि पुन्हा समाजामध्ये विभक्त गेले, समाजामध्ये विभक्त होऊन गेले तर आपलं राज्य आपल्याला जे पाहिजे ते असताना करायचं. हे होणार नाही याची दक्षता असताना ओबीसीला त्या ठिकाणी घेतली. मी आपल्याला असताना विचारतो, ज्या आरक्षणासाठी आपण लढतोय ते आरक्षण पुढच्या दिवशी जाहीर करण्यात आलं. पुढच्या दिवशी आणि पुढच्या महिन्यात जाहीर करण्यात आलं ओबीसीचं आरक्षण. पुढच्या दिवशी आणि पुढच्या महिन्यात जाहीर करण्यात आलं. म्हणजे ज्याचे आपण फायदे घेतले. ग्रामपंचायतीमध्ये आपण गेलो, ग्रामसेवक झालो, तलाठी झालो, अधिकारी झालो, डॉक्टर झालो, इंजिनियर झालो. पण ज्या व्यवस्थेमुळे मी झालो ती व्यवस्था पुढच्या दिवशी अंमलात आणली तो दिवस सुद्धा आपल्याला असताना लक्षात. काही दुर्दैव आहे असं म्हणतात. ते दुर्दैव आपण असायला लक्षात. मंडल आयोग हा 7 ऑगस्ट मंडल आयोग जो आहे तो 7 ऑगस्ट या दिवशी अंमलबजावणी झाली, घोषणाही झाली. यापुढे सर्व ओबीसी संघटनांनी लक्षात घेतला पाहिजे की दरवर्षी आपली राजकीय ताकद दाखवायची आहे तर आपण हा 7 ऑगस्ट
अंमलबजावणीचा दिवस, मंडल अंमलबजावणीचा दिवस म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी साजरा केला. मित्रो, एक राजकीय ओळख आपल्याला सर्व निर्माण करायची. एक राजकीय ओळख आपल्याला निर्माण करायची. ओबीसी मधनं असणारं राजकीय नेतृत्व सुद्धा आपल्याला असणारं निर्माण करायचं. आणि हे निर्माण करायचं असेल तर आपण जसं समाजाच्या मेळाव्याला जातो तसं आपण ओबीसीच्या मेळाव्याला सुद्धा त्या ठिकाणी गेलं पाहिजे. मित्रो, 7 ऑगस्ट हा दिवस धरून आरक्षण बचाव यात्रेचं सभेमध्ये रूपांतर आपण करतो, औरंगाबादला करतो. गावातलं असणारं भयभीत वातावरण, गावातलं असणारं भयभीत वातावरण हे आपल्याला निवडायचं असेल तर आम्ही सुद्धा राजकीय दृष्टीने उभं राहिलेलो आहोत हे दाखवणं त्याच्यातलं महत्वाचं आहे. आता तुम्ही दाखवणार कसं? सवय आपल्याला काय लागलेली आहे? वाईट सवय लागलेल्या आहेत. गाडी आली पाहिजे, घोडा आला पाहिजे, अमुक आला पाहिजे, जाता येताना खाऊ पिऊ घातलं पाहिजे, मग ती गाडीत बसतो नाही त्या बसतो. त्यावेळेस जसं लग्नाला आमंत्रण येतं तसं त्यांच्या सभेचं आमंत्रण असतं. तसं त्यांचं सभेचं आमंत्रण असतं. ते आमंत्रण येण्यासाठी तुम्हाला असणारा सगळं दिल्या जातं. आता हे दुसरं तिसरं कोणाचंच लग्न नाही, हे स्वतःच लग्न आहे. हे दुसरं तिसरं कोणाचंच लग्न नाहीये, स्वतःच लग्न आहे. आता स्वतःच लग्न लावून घ्यायचं असेल तर नवरा नवरीने गेलं पाहिजे की नाही? आता तुम्ही सगळे नवरदेव, आता तुम्ही येणार की नाही येणार हे सांगा. आठवण करा. आणि तुमच्या बरोबर येताना अजून 100 माणसं तुम्ही घेऊन आली पाहिजे. लाखभराच्या ओबीसीची राजकीय ताकद उभी झाली आहे हे दाखवायचं असेल तर लाखभराच्या वरती लोक त्या ठिकाणी उपस्थित. आता औरंगाबाद जवळ आहे. आता औरंगाबाद जवळ आहे. मुली तरी लांब. आता एक्सप्रेस झाली 2 तास, 2.25 तासामध्ये औरंगाबादला पोहोचता येतं आणि 2-2.25 तासामध्ये आपल्याला परत जाता येईल. आणि म्हणून घ्यायची असणारी ही ताकद आम्ही राजकीय दृष्टिकोनातून उभं राहिलेलो.